नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आर्थिक पाहणी, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि आर्थिक अहवाल बघणार आहोत. तर आर्थिक पाहणी अहवाल बघा, जे फायनान्शियल इयर आहे 2024-25 त्याचे आहे, सादर केले होते 7 मार्च 2025ला. कोणी ही केली होती, तयार केली होते? अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग हे दरवर्षी तयार करते. सेंद्रिय शेती, भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा 32.7% वाट्यासह प्रथम क्रमांकावर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये भारतामध्ये महाराष्ट्र फर्स्ट रँकवर आहे. आता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, जी PM किसान योजनेला जोड देण्यासाठी राज्य शासनाची योजना आहे, जो फायनान्शियल इयर 2023-24 पासून सुरू करण्यात आली होती. लाभपात्र लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये अनुदान देण्यात येत होते. त्याच्यामध्ये 21वी पशुगणना 2024ला सुरू झाली. अहवाल जे सादर करतेवेळी प्रथमच भटक्या पशुपालक समुदायाची माहिती गोळा केली जात आहे. पशुगणना आहे 21वी आणि त्याच्यामध्ये भटके जे पशुपालन समुदायाची आहे माहिती गोळा केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये मांस उत्पादनात 3रा, दूध उत्पादनात 5वा, अंडी उत्पादनात 7वा. याच्यामध्ये जे सेंद्रिय शेतीमध्ये फर्स्ट, मांसमध्ये 3रा, दुधामध्ये 5वा आणि अंड्यामध्ये 7वा. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण जे आहे ते 2024चं 2028 पर्यंत महाराष्ट्राला 5 म्हणजे भारताची किती होती, 5 ट्रिलियन होते टार्गेट, आणि महाराष्ट्राचं किती आहे, 1 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवण्याचे उद्दिष्टे साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका. उद्दिष्ट सध्याच्या 14.15% तुलनेत 4 ते 5% नी वाहतूक खर्च कमी करणे. निर्यात 2023-24 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत 15.4% वाटा, तर दुसऱ्या स्थानावर आहे याच्यामध्ये निर्यातीमध्ये. नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या निर्यात सज्जनता निर्देशांकामध्ये 2022 नुसार महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024ची आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप आणि व्यवसाय विस्तारासाठी नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ. 1 लाख ते 25 लाख पर्यंत एकरकमी आर्थिक सहाय्य. फिनटेक धोरण असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. फिनटेक धोरण असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य. महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या 19% भागावर खनिज साठा आहे. खनिज साठ्याचं प्रमाण किती आहे, 19%. महाराष्ट्रामध्ये प्रमुख महत्वाकांक्षी प्रकल्प आता कोणते आहेत ते प्रकल्प ते बघूया. हायटेक ESDM पार्क आहे, जो रांजणगाव व तळेगाव येथे पुणे येथे आहे. बल्क औषध प्रकल्प व लेदर क्लस्टर, जे दिग्गी बंदर औद्योगिक क्षेत्र आता मेगा फूड पार्क कुठं आहे, दिंडोरी, सिन्नर, बुटिबोरी, नागपूर. स्टार्टअप्स व डेटा सेंटर, जर डेटा म्हटलं तर मुंबई आणि नवी मुंबई आणि तळोजा. वैद्यकीय उपकरणे आणि संशोधन व विकास ते कुठं आहे, पुणे, सिंधुदुर्ग. एकात्मिक व मल्टी मॉडल लॉजिस्टिक ते कुठं आहे, चाकण, तळेगाव, भिवंडी, नाशिक, जालना, नागपूर. PM मित्रा टेक्सटाईल पार्क कुठं आहे, अमरावती. जेम्स अँड ज्वेलरी पार्क्स आहे ठाणे, खाडी आणि नवी मुंबई. आविष्कार नाविन्यता इन्क्युबेशन प्रशिक्षण CIIT संस्था आहे रत्नागिरी व डोंबिवली. कौशल्य विकास केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे, अमरावती. आता महाराष्ट्राचं पर्यटन धोरण बघा 2024चं. पुढील 10 वर्षामध्ये 1 लाख कोटीची गुंतवणूक करणारे व 18 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणे पर्यटन धोरण. वीज निर्मिती स्थापित क्षमता बघा, खाजगी क्षेत्र हिस्सा आहे 60% आणि सार्वजनिक क्षेत्र आहे 34.1%. वीज निर्मितीत मुख्यतः 52.8% वाटा औष्णिक ऊर्जेचा आहे. विजेचा वापर करणारे राज्य म्हणजे राज्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रात जास्त वीज वापर केला जातो त्याचा सिक्वेन्स बघा, कारण की एक्झाममध्ये सिक्वेन्स पण येतात. औद्योगिक क्षेत्र, नंतर कृषी आणि नंतर घरगुती. पहिल्यानं आहे म्हणजे कारखान्याला जास्त वीज लागते, त्याच्यानंतर कृषीला आणि नंतर घरगुती.
आता नवीकरणीय ऊर्जा 2023-24 मध्ये राज्याच्या एकूण स्थापित क्षमतेचा हिस्सा 32% आहे. नवीनीकरण ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार महाराष्ट्र देशात 5व्या क्रमांकावर आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रँकवर आहे राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक आणि त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र. राजस्थान, गुजरात, तमिळनाडू म्हणजे वरून बघा, राजस्थान झालं का गुजरात, गुजरात झालं की तमिळनाडू, नंतर कर्नाटक येतं, पण इथं तमिळनाडू, कर्नाटक असं. महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण 2023 उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत प्रतिवर्षी किमान 500 किलोटन हरित हायड्रोजनची उत्पादन क्षमता निर्मिती करणे. निरंतर वीज योजना 2024ची आहे मार्चची. जुने विद्युत रोहित्र तात्काळ बदलण्याकरता मुख्यमंत्री बळीराज मोफत वीज योजना आहे जी 2024ची आहे. 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी अर्बन महाटेक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसह राज्य शासनाच्या विविध कार्यालयात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याची सुरुवात झाली होती 4 जून 2024ला. उद्दिष्ट आहे राज्यातील 21 ते 65 हे वयोगट लक्षात ठेवा, 21 ते 65 आहे. महिला व मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार व आर्थिक विकासाला चालना देणे. लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांच्या थेट हस्तांतराद्वारे म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येतील. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सादर कोण केला होता? अजित पवार यांनी. आता जे अगोदर बघितली होती ती पाहणी होती, आता इथून अर्थसंकल्प सादर कोण केला? अजित पवार यांनी 10 मार्च 2025ला. आणि ही त्यांची 11वी वेळ होती. तर निर्मला सीतारामन यांची किती होती? 8वी वेळ ती. यांची 11वी, त्यांची 8वी. सादर कोण केलं? अजित पवार यांनी. निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 ग्रोथ हब मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र निर्माण केले जाणार आहेत. मुंबई येथे 7 ठिकाणी. आता नेक्स्ट बघा, गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येत आहे. गडचिरोलीमध्ये स्टील. सामूहिक प्रोत्साहन योजना समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. बंगळुरू मुंबई इंडस्ट्रीज कॉरिडॉर घोषणा. नवी मुंबई नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा. अर्बन हाट केंद्राची स्थापना. हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे स्थापन. अर्बन हाट कुठं? नागपूर येथे. मुरंबे बंदर मान्यता पालघर जिल्हा येते. मुरंबे बंदर कोणत्या? आता हे जे मुरंबे बंदर आहे भूगोलाशी रिलेटेड पण येते की हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आढळते, तर ते पालघर जिल्ह्याचं आहे मुरंबे बंदर. आता वाढवण बंदर जे JNPT आहे व महाराष्ट्र सागरी मंडळ संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात विकसित करत आहेत आता हे वाढवण बंदर आणि महाराष्ट्र सागरी शोअर प्रकल्प. हवामान बदल आणि समुद्राची पातळीवर होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 25 ते 47 पर्यंत. स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सावा सागरी सेतू 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य. वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प तत्वात मान्यता. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सांगली जिल्हा. बाजारपेठ स्थापन. महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार. आता म्हणलं होतं आंतरराष्ट्रीय 7 दर्जाच्या बाजारपेठ हे करायचे, तर इथं आहे महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार. नवी मुंबई. मोरोळ मुंबई आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार. आरमोर रेशीम कोष खरेदी विक्री व बाजारपेठ. एक तालुका एक बाजार समिती. ज्या तालुक्यात बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. सोरग्राम. सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी व टेकवाडी. मण्याची वाडी आपल्याला माहित आहे, टेकवाडी नवीन आलेला आहे, त्यांना सोरग्राम म्हणून घोषित केलेले आहे. टेकवाडी ते कुठले? साताऱ्यातले आहेत. बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचे उद्दिष्ट आहे. उमेद मॉल. ते कुणासाठी? बचत गटासाठी आहे बरं का. दुर्गम ते सुगम या कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे, गड किल्ले रोपवे द्वारे जोडणार. संगमेश्वर सिंधुदुर्ग. संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा. संगमेश्वर सिंधुदुर्ग येथे
करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल आहे, तो आपण बघितलेला आहे. आपण जेव्हा एक्झामच्या पुढे एक मॅरेथॉन लेक्चर घेऊया, त्याच्यामध्ये ते तुमचं रिव्हिजन टाईप लेक्चर असेल. त्यामध्ये जे करंट जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जे 1 इयरच्या असतील त्या पूर्ण, ते आपण पूर्ण कव्हर करूया. ते एक्झामच्या अगोदर तो मॅरेथॉन लेक्चर मी टाकेल. जर ह्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद भेटला तर आपण तसा व्हिडिओ नंतर तयार करूया. बाय.